सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागपूर जिल्हा परिषद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्पदंश कार्यशाळेचं आयोजन करत आहे। मंगळवारी 15 जुलैला आरोग्य विभागानं उमरेड तालुक्यात ही कार्यशाळा आयोजित केली आहे। नागपूर जिल्ह्यातील शून्य साप दंश मृत्यू या विषयावर काम करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीला उमरेड येथील पंचायत समितीमध्ये सर्पदंशाच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यशाळेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते। कार्यशाळेत साप आणि सर्पदंशांची लक्षणे आणि प्रथमोपचार याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी आरोग्य विभागाकडून तहसील आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप धरमटोक आणि इतर उपस्थित होते। नागपूर येथील वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीची टीम, ज्यात संस्थेचे अध्यक्ष नितीश भांडकर, गौरांग वायकर आणि उमरेड येथील सर्पमित्र निखिल कतुरे यांचा समावेश होता। यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी साप आणि सर्पदंश या विषयावर मोलाचं मार्गदर्शन केलं। नमस्कार, माझं नाव नितीश अरविंद भांडकर, मी वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचा सचिव आहे। सर्पदंशाचे वाढते प्रमाण बघता नागपूर जिल्हा परिषद तर्फे संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये सर्पदंशावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। त्यासाठी वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी सोबत मिळून जिल्हा परिषद नागपूर हे जितके पण नागपूर जिल्ह्यात तालुके आहेत, 13 तालुके आहेत, त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, जितके पण तिथे काम करणारे स्वयंसेवक आहेत, या सर्वांना सर्पदंशाबाबत माहिती देत आहे। सर्पदंशामध्ये वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी तर्फे विषारी सापाची लक्षणं, त्याचसोबत सापाची ओळख हे संपूर्ण कर्मचारी वर्गाला माहिती देण्यात येत आहे। नुकताच उमरेड येथे संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये सर्वांना याबद्दल गाईडलाईन सुद्धा देण्यात आली की सर्पदंश झाल्यावर करावायचे प्राथमिक उपचार आणि त्याचे लक्षणं, जेणेकरून आपल्याला सर्पदंशाचे प्रमाण कमी करायचे आहे। नागपूर जिल्हा परिषद तर्फे हे जे पाऊल उचलले अतिशय हे योग्य पाऊल आहे, जेणेकरून आपण कुठे ना कुठे सर्पदंशाचे प्रमाण कमी करू शकतो आणि लोकांचे जे निरर्थक मृत्यू होतात त्याला आपण कुठेतरी कमी करू शकतो। यांच्या प्रयत्नातून आपल्याला हेच करायचं आहे की सर्पदंश झाल्यावर आपल्याला प्राथमिक उपचार जो आहे तो दवाखान्यातच घ्यायचा आहे। या माध्यमातून तुम्हाला इतकं सांगायचं आहे आणि आपण सर्पदंशाचे प्रमाण कमी करायसाठी अजून काय करू शकतो याबाबत आपल्याला मार्गदर्शन इतरांना सुद्धा करायचे आहे। धन्यवाद। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।